आदित्य ठाकरेंवर एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लोअर परळच्या पुलाचं बेकायदेशीरपणे उद्घाटन केल्याचा आरोप। सुनील शिंदे आणि सचिन आहेर यांच्यासह आणखीही काही जणांवर गुन्हा दाखल। तर या पुलाची दुसरी मार्गिका 4 दिवसात खुली करा, मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे पूल विभागाला निर्देश। कुणाचं खाता काय विचारता, तुझं खातो का? तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। पैसा भाकर ठेचा आणि कांदा फोडून खातो, पण स्वकष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही। तर लोकांचं खाल्ल्यामुळे तुम्ही जेलमध्ये जाऊन आलात, मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार। तर आमच्याकडे तुमचा बायोडेटा आहे, बाहेर काढायला लावू नका, जरांगेंचा थेट इशारा। लावायचा प्रश्न काढायची गरज नाही, तुम्ही कुठले, तुमचा बायोडाटा सुद्धा आमजवळ आहे, तुमच्या शेपटावर नाही, तुम्हीच उलट आमच्या पायावर पाय देऊ नका, नाहीतर तुमची सुद्धा आम्ही खैर करणार नाहीत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांच्या तोंडाला आवर घालावा, अन्यथा आमचा नाईलाज असेल, कोल्हापुरातल्या सभेतनं मनोज जरांगेंचा इशारा। दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव आला, ओबीसी मेळाव्यातनं भुजबळांचा जरांगेंवर जोरदार निशाणा। तर जरांगेंच्या नादी लागू नका, भुजबळांचं मराठा तरुणांना आवाहन। मराठा नेते खूप आहेत ना या महाराष्ट्रात, मराठा तरुणांना मला सांगायचंय, अरे याच्या कुठं मागे लागले, या दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला तुझा? तर 5-5 वर्ष जेलमध्ये जाणाऱ्यांना मग कोण शेंदूर लावणार? भुजबळांच्या टीकेला जरांगेंचंही जशास तसं उत्तर। मला वाटतं तुम्हाला देव मानव, तुम्ही लोकांचं रक्त पिता, लोकांचे पैसे खाता आणि 5-5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसता, तुम्हाला कोण शेंदूर लावीत? तोडफोड आणि जाळपोळी आधी कोड नंबर दिले होते, बीडमधल्या जाळपोळीवरून छगन भुजबळ यांचा मोठा आरोप। तर दंगली घडवण्याची भाषा नको, यांना कायदा सुव्यवस्था बिघडवायची आहे, सरकारने यांच्यावर लक्ष ठेवावं, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। सरकारमधील एक मंत्री जातीय तेढ निर्माण करतोय, सरकारची सुद्धा हीच भूमिका आहे का? संभाजीराजे छत्रपती यांचा सवाल। तर भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याचीही त्यांची मागणी। जालन्यामध्ये 70 पोलीस जखमी झाले, ते पोलीस पाय घसरून पडले होते का? भुजबळांचा सवाल आणि जरांगेंवर गंभीर आरोप। दगडाचा मारा सुरू झाला प्रचंड, पटापट पोलीस पडले जमिनीवर। 70 पोलीस काय पाय घसरून पडले का? लाठीचार्ज नंतर शूर सरदार घरी जाऊन झोपले, राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी शरद पवार येणार म्हणून पुन्हा आणून बसवलं, भुजबळांचा आरोप। भुजबळांच्या वक्तव्यावर योग्य वेळी उत्तर देणार, रोहित पवारांचा भुजबळांवर पलटवार। मराठा समाजाची वाताहत कुणी केली, छगन भुजबळांसमोर पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल। मात्र गोपीचंद पडळकर भाषण करत असताना भुजबळ त्यांना मंचावरून रोखत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, ओबीसी मेळाव्यातला प्रकार। शरद पवारांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली, कुणाचं नुकसान केलं नाही, पडळकरांच्या वक्तव्यानंतर छगन भुजबळांकडून शरद पवारांचा बचाव। शेवटचं सांगतो, माझ्या शेपटीवर पाय देऊ नकोस, ओबीसी मेळाव्यातनं भुजबळांचा जरांगेंना थेट इशारा। मराठ्यांच्या शेपटीवर पाय दिला तर काय होतं हे भविष्यात कळेल, आम्ही 50% आहोत हे विसरू नका, जरांगेंचंही भुजबळांना प्रतिआव्हान। जाती जातीमध्ये भांडणं लावायची कामं सुरू आहेत, यांना आत्ताच आवरा, कराडमधल्या सभेतून जरांगेंचा इशारा। आरक्षणाविषयीचं मत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडावं, सार्वजनिक ठिकाणी नको, मुनगंटीवारांचा भुजबळांना सल्ला। आणि आज जरा जास्तच बरळल्याचं ऐकलं, नाव न घेता जरांगेंचा भुजबळांवर निशाणा। जालन्याच्या अंबडमधल्या ओबीसी महामेळाव्यातून भुजबळ आणि वडेट्टीवारांचा जरांगेंवर हल्लाबोल, तर मनोज जरांगेंचाही भुजबळांवर पलटवार। भुजबळ तुम्ही भूमिका घ्या, 5 कोटी धनगर तुमच्या पाठीशी, पडळकरांचं भुजबळांना आवाहन। तर भुजबळांनी मुख्यमंत्री पदाची तयारी करावी, तुमच्याशिवाय ओबीसींकडे पर्याय नाही, ओबीसी नेते नारायण मुंडे यांचं वक्तव्य। मराठ्यांची लेकरं पुढे न जाऊ देण्याचा चंग, मनोज जरांगेंचा आरोप, तुमची सर्व लेकरं आणि आमची काय बकरं, विजय वडेट्टीवारांचा खोचक सवाल। छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर एकेरी टीका टाळावी, अंतरवाली सराटी ग्रामस्थांची प्रतिक्रिया। सांगलीमध्ये संभाजी भिडेंकडून मनोज जरांगेंचं स्वागत आणि स्वागताच्या वेळी संभाजी भिडेंनी जरांगेंच्या कानात काही गोष्टीही सांगितल्याचं ते व्हिडिओमधनं व्हायरल। मेळाव्याला जाण्यासाठी भाजपमधून 3 नेत्यांची निवड, पक्षाने पाठवलेले नेते सभेत गेले, ओबीसी मेळाव्यामध्ये अनुपस्थित राहिल्यावरून पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण। छगन भुजबळ आणि पंकजा मुंडेंनी वेगळा गट स्थापन केला तर त्याला माझा पाठिंबा, महादेव जानकर यांचं वक्तव्य। ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। मराठा समाजाला आरक्षण देताना, त्यांना न्याय देताना
ओबीसी समाजावर बिलकुल अन्याय आमचं सरकार करणार नाही. पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. राज्यामध्ये कोणत्याही समाज एकमेकांसमोर उभा राहिला असं चित्र नको. ओबीसी समाजावर अन्याय होईल असा निर्णय सरकार घेणार नाही, फडणवीसांचंही आश्वासन. तर मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ. केवळ विशिष्ट समाजासाठी वाटेल ते करण्याची तयारी. धनगर आरक्षणावरून पडळकरांचा सरकारला इशारा. मनोज जरांगे पाटील आज सातारा दौऱ्यावर. साताऱ्याच्या मेढा गावामध्ये त्यांची सभा होणार. 24 डिसेंबर नंतर मुंबईमध्ये जरांगे पाटलांची जाहीर सभा आणि त्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची चाचपणी. मराठा आरक्षणासाठी पुन्हा सर्वेक्षण होणार. 3 मोठ्या संस्थांची नेमणूक. चंद्रकांत पाटील यांची माहिती. ओबीसी आर्थिक मागास मुलींना 100% शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीचा ठराव. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये निर्णय. फक्त मराठा समाजाची गणना करा, इतर समाजाची नको. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची सरकारकडे मागणी. मुंबईमध्ये आज राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राज्य मागासवर्गीय आयोगाला पत्र. आणि मराठा समाज मागास आहे का याबाबत आज बैठकीतून चाचपणी होणार. संभाजीराजे छत्रपती आज मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार. सकाळी 11 वाजता ही भेट होण्याची शक्यता. तर शिंदे समिती बुधवारपासून राज्यभर दौरा सुरू करणार. दौऱ्यामध्ये ही समिती मराठा कुणबी तसंच कुणबी मराठा नोंदींचा आढावा घेणार. कुणाचंही आरक्षण न काढता मराठा आरक्षण देता येईल, प्रकाश आंबेडकर यांचं विधान. ठाकरे गटातील खासदारांचं शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींची भेट घेणार आणि मराठा आरक्षण देण्याबाबत निवेदन देणार. एमआयडीसीतील 2644 उद्योग बंद. राज्य आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालातून माहिती समोर. मुंबईतील पश्चिम उपनगरातील 50 पूल मजबूत होणार. पुलांची दुरुस्ती पालिकेच्या माध्यमातून लवकरच होणार आणि त्यासाठी 41 कोटी खर्च केला जाणार. रक्त संकलनाची प्रक्रिया थंडावल्यानं मुंबईतल्या सरकारी रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा. ई रक्तकोश संकेतस्थळावरील नोंदीनुसार ही बाब समोर. मुंबईकरांचं पाणी आता महागणार. पाणी दरामध्ये सरसकट 8% वाढीचा प्रस्ताव. पालिकेचा हा निर्णय आणि प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर. तर सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वसई विरारसाठी 185 दशलक्ष लिटर पाणी. MMRDA कडून पाणी सोडण्यास सुरुवात. कल्याण ते मुंब्रा दरम्यान रेल्वे ट्रॅक क्षेत्रात 18 जानेवारीपर्यंत मनाई आदेश. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार. नवी मुंबईकरांच्या सेवेत अखेर मेट्रो दाखल. नवी मुंबईकरांनी मानले सिडकोचे आभार. मुंबईतील वाढतं वायू प्रदूषण रोखण्यासाठी MMRDAच्या मार्गदर्शक सूचना. 39 प्रकल्पस्थळांसाठी एक विशेष पथक तैनात. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांची तडकाफडकी बदली. महापालिकेला पहिल्यांदाच मिळाल्या महिला आयुक्त. नागपुरात चहा दिला नाही म्हणून अर्ध्यावरच शस्त्रक्रिया सोडणाऱ्या डॉक्टरवर अखेर कारवाई होणार. तशा आशयाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव. ललित पाटील प्रकरणामध्ये 2 पोलिसांनाच पुणे पोलिसांकडून अटक. ललित पाटीलला पळून जाण्यामध्ये मदत केल्याबद्दल गुन्हा दाखल. भारत पे गैरव्यवहार प्रकरणी ग्रोवर कुटुंबियांच्या अडचणीत वाढ. भारत पेचे सहसंस्थापक अश्नीर ग्रोवर आणि पत्नी माधुरी जैन यांना विदेशवारीपासून रोखलं. मराठा कुणबी प्रमाणपत्रांसाठी धाराशिव जिल्ह्यातील 77 गावांमध्ये 21 आणि 22 नोव्हेंबरला आता विशेष ग्रामसभा होणार. तर धाराशिवमध्ये मराठा कुणबी सोबतच ब्राह्मण, माळी, वाणी, ठाकर, पोतराज या समाजाच्या लोकांच्याही कुणबी नोंदी आढळल्या. मराठा आरक्षणासाठी लोकसभेत ठराव करा. मावळा संघटनेची मागणी. धुळ्याहून हजारो कोळी बांधव मुंबईच्या दिशेने रवाना. आदिवासी टोकरे कोळी समाजाला जातीचे दाखले मिळावेत ही प्रमुख मागणी. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज इंदापूर बंदची हाक. पुणे सोलापूर महामार्गावरच्या सरडेवाडी टोल नाक्यावर रास्ता रोको केला जाणार. अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर नाथ समाजाचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. शिंदे गटाचा बाप एकतर गुजरात किंवा दिल्लीत असावा. सामनातून शिंदे गटावर जोरदार टीका. कोरोना काळात ठाकरेंच्या आजारपणावर प्रश्नचिन्ह उभं करण्याची वेळ राऊतांनी माझ्यावर आणू नये. अजितदादांच्या प्रकृतीवरील टीकेवरून तटकरेंचा राऊतांना इशारा. पुण्यामध्ये आज अजित पवार गटाची बैठक. दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन. जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. स्थानिक राजकीय स्थितीचा आढावा घेऊन जागा वाटप ठरवलं जाईल. सुनील तटकरेंची माहिती. वाशिममध्ये आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनातील कर्मचाऱ्यांचं रक्तदान. सरकारनं आंदोलनाची दखल घेण्याची मागणी.